राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सुधारित अर्ज करताना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील काही उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची माहिती न दिल्यानं त्यांचे सुधारित अर्ज बाद ठरले। त्यामुळे असे उमेदवार EWS प्रवर्गातच राहिले। आयोगाने हा गुंता सोडवण्यासाठी पूर्व परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करून 318 नवीन EWS उमेदवारांना अर्जाची संधी दिली। मुख्य परीक्षेचा अर्ज करताना SEBC उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे किंवा नाही हा दावा करण्याची पुन्हा संधी दिली। मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा ही 26 ते 28 एप्रिल दरम्यान होणार आहे। नुकताच 318 उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यानं त्यांना अभ्यासासाठी अधिकचा वेळ मिळावा अशी मागणी होत आहे। यासाठी आयोगानं 26 एप्रिल पासून होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होत आहे। MPSCनं नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध झाली। त्यावेळी राज्यात मराठा आरक्षण लागू झालं नव्हतं। त्यामुळे काही मराठा उमेदवारांनी खुल्या तर काहींनी EWS प्रवर्गातून अर्ज केले। अर्जाची मुदत संपल्यावर फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण लागू झालं। या दरम्यान मराठा समाजातील अनेकांना इतर मागास प्रमाणपत्र देण्याची मोहीम राबवण्यात आली। त्यामुळे MPSCनं शुद्धीपत्र काढून ज्या मराठा उमेदवारांनी अराखीव अथवा EWS प्रवर्गातून अर्ज केला असेल त्यांना SEBC मधून किंवा OBC मधून नव्यानं अर्जाची संधी दिली। त्यानुसार हजारो मराठा विद्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून सुधारित अर्ज केले।